विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातच अघोरी विद्येच्या लागोपाठ 2 घटना समोर आल्यात। एका प्रकारात तर एका महिलेनेच MPSC परीक्षेला तिला समुपदेशनाच्या नावाखाली चक्क तिचे पाय धुवून पाणी प्यायला भाग पाडलं। चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। पुण्यातील पाषाण भागात या भोंदू महिलेचं कॉर्पोरेट ऑफिस आहे, जिथं अन्नीसने पोलिसांना घेऊन स्टिंग ऑपरेशन करून या कॉर्पोरेट भोंदूगिरीचा पर्दाफाश केला। वृषाली ढोले शिरसाट नावाची ही महिला समुपदेशनाच्या नावाखाली अनेकांची आर्थिक फसवणूक करत होती। एका MPSC परीक्षार्थीला तर तिने तब्बल 1.5 लाखांना लुबाडलं। एवढंच नाही तर उपचाराच्या नावाखाली राख खायला घालून स्वतः पाय धुवून पाणी प्यायला लावलंय। याची तक्रार अन्नीसकडे येताच त्यांनी चतुःश्रृंगी पोलिसांना सोबत घेऊन तिच्या भोंदूगिरीचा पर्दाफाश केला। तिकडे लोणी काळभोरमध्ये तर चक्क स्मशानात अघोरी पूजा बांधल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला। ही स्मशानातली पूजा कशासाठी तर आपल्याच व्यावसायिक मित्राचा मृत्यू व्हावा यासाठी होती। या प्रकरणी गणेश चौधरी या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुणे शहर हे विद्येचं माहेर घर म्हणून ओळखलं जातं। या ठिकाणी लाखो विद्यार्थी शिक्षण घेऊन अज्ञानाच्या अंधारातून प्रकाशमान होतात। मात्र याच पुण्यात अंधश्रद्धा आणि अघोरी विद्येसारख्या घटना घडल्याने अंधश्रद्धा निर्मूलन समितीने नाराजी व्यक्त केली आहे। यापूर्वी पुणे शहरात अशा घटना अन्नीसकडून उजेडात आणण्यात आल्या होत्या, मात्र तरीही अशा घटना घडत असल्याने पोलिसांनी याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे।